ओबीसी बहुजनांचे आधारस्तंभ, ओबीसी आरक्षणाचे पाठीराखे, ज्यांनी ओबीसींना आरक्षण दिलं, त्या महामानवांचे नातू पेटे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मंचावर अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकररावजी लिंगे, आमच्या भगिनी सविताताई मुंडे, आमचे बळीराम तात्या खटके, ज्योतिषी बांगर असतील, या सभेचे आयोजक संयोजक प्राध्यापक रामप्रसादजी थोरात असतील, मेयरजी गुमारे असतील, आमचे वांगळे सरपंच असतील, आमचे बाळासाहेब चौधरी असतील, बाळासाहेब बोरकर असतील, किशोर चौधरी असतील आणि सर्वच मंचावरील ज्येष्ठ श्रेष्ठ समोर बसलेले बंधू माता आणि भगिनींनो, बांधवांनो, गेल्या 2 वर्षापासून या राज्यामध्ये महायुती सरकारने ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी जे षडयंत्र आणि घाट घातला, ओबीसींना फसवण्याचं काम केलं, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इतिहासातील अतिशय जातीवादी असणारा मुख्यमंत्री, ज्यांच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये 58 ते 59 लाख बोगस कुंडी नोंदी मार्फत कुंडी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. आणि ज्या मुख्यमंत्र्यानं आज ओबीसीने सांगितलं ओबीसी आमच्या डीएनए आहे, ओबीसीची मी बाजू घेतो म्हणून मला टार्गेट केलं जात आहे, त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना ओबीसीचं राहिलं साहिलं पूर्ण अस्तित्व संपवण्याचा घाट घातलाय. 2 सप्टेंबरचा काळा जी काढून ग्राम समितीला अधिकार देऊन ग्राम समितीच्या मार्फत आताच मला परतूर तालुक्यातील ग्रामपंचायत थोरातकरांनी यादी दिली, त्याच्या नाव पाठवण्यात येईल. जन्म मृत्यू नोंदीमधून अतिशय बोगस खडाखोड आणि ग्रामसेवकावर दबाव टाकून त्या नोंदी तयार करण्याचं काम गावगाड्यात होत असताना आपण त्याचा आवाज उठवण्यासाठी या राज्यात फक्त बोलतोय कोण? आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. या राज्यामध्ये अनेक ओबीसीचे नेते आहेत, ओबीसीचे तळवाडी म्हणून घेऊन आहे, मराठा समाजातील प्रस्थापित नेते आहेत, परंतु आज एकही नेता ओबीसीची बाजू घ्यायला तयार नाही. आजपर्यंत ओबीसींना भाजपने आमच्या ओबीसी आमच्या डीएनए असला, ओबीसीने उड्या मारल्यावर त्यांना मतदान करण्याचं काम केलं आणि त्याच भाजप आणि महायुती सरकारनं ओबीसीचं राजकीय हत्या करण्याचं काम केलं. ओबीसींचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही अशी एवढी त्यांनी तयारी करून ठेवली. प्रत्येक ठिकाणी बोगस कुंडीच्या नोंदी मार्फत प्रमाणपत्र काढण्याचं काम त्या प्रस्थापित समाजातील ज्यांना निवडणुका लढवायच्या यांनी लाख 2 लाख देऊन तात्काळ काढण्याचं काम केलं. सकाळी कुंडी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला की संध्याकाळच्या कुंडी प्रमाणपत्र मिळतं. आणि ओबीसीसाठी जर ओरिजिनल ओबीसीला कुंडी ओरिजिनल ओबीसीचे प्रमाणपत्र घेत असेल तर 6-6 महिने लागतात. का? प्रशासनाकडे यांची मंडळी आहे, आमदार यांचे, खासदार यांचे. गेल्या भारत स्वतंत्र झाल्यापासून गेल्या अनेक वर्षापासून 28-29 मुख्यमंत्र्यांपैकी त्यांचे 22-23 मुख्यमंत्री यांचे झाले. साखर कारखाने यांचे, दूध यांच्या, सहकारी बँका यांच्या ताब्यात सर्वात मोठे घोटाळे करणारे हे आता अजितदादा पवार यांच्या पोराने 1800 कोटीचा पुण्यामध्ये पहार वाटण्याची जागा लाटण्याचं काम, तो घोटाळा करण्याचं काम केलं. आणि राज्याचं मंत्रिमंडळ पूर्ण त्या अजित पवारांच्या पोरांना वाचवण्यासाठी सरसावलं. त्या पोरांचा काही दोष नाही म्हणतोय, त्या पोरांना लहान म्हणतोय, पण त्या लहान पोरांना 1800 कोटीची जमीन बळकावायला लाज वाटत नाही का? अजित पवारांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला, तो सुद्धा दाबण्याचं काम आणि त्या अजित पवारांना महायुतीमध्ये घेऊन उपमुख्यमंत्री करण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलं. हे राज्य काय करायला लागलं? ओबीसीच्या महायुतीला निधी नाही, भारतीला निधी नाही,
आणि सारथी संस्थेला भरघोस निधी, ओबीसीच्या अनेक महामंडळ ओबीसी बांधवांसाठी त्या महामंडळाला तुटपुंजा निधी आणि अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला 5,000 कोटी रुपयांचा निधी त्या अर्थमंत्री अजित पवारांनी, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देण्याचं काम केलं. तुम्ही ज्या चोराच्या हातात चावी, तिजोरीची चावी, तर त्याच्या चेहऱ्याने पाहून वाटप करण्याचं जर काम करत असेल तर आपल्याला सुद्धा सावध व्हावं लागेल. आपलं बाजू कोण म्हणतंय, आपलं कोण करतो, कोण ओळखण्याची वेळ. आज ओबीसीच्या अनेक मंत्री त्यांचा आवाज बंद करण्याचं काम त्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं. एखादा मंत्री जर बोलला की त्याची चौकशी लावण्याची धमकी देण्याचं काम करतायत. परंतु आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, आपले ओबीसीचे मंत्री बोलत नसतील परंतु आपण गावगाड्यात सामान्य जनतेने तुमच्या माझ्या काही चौकशा होणार नाही, तुमच्या मागे काही सीडी लागणार नाही, ईडी लागणार नाही, तुमच्या मागे काही सीबीआय लागणार नाही, माझ्या मागे काही लागणार नाही. त्यामुळे आपण बोललं पाहिजे, बोलतं केलं पाहिजे. खरं तर गावगाड्यामध्ये आपण फिरत असताना आता गावागावात चौकात कॉर्नर मिटिंगा घेऊन ओबीसीचं मत ओबीसीला झालंय असं आपण प्रत्येकातून मान्य करून घेणं गरजेचं आहे. ओबीसी उमेदवार नसेल तर एसटीला मतदान करा, एसटी नसेल तर एसटीला करा, एसटी नसेल तर मुस्लिम बांधवांना करा. परंतु ज्यांनी आपलं आरक्षण संपवलंय, ज्यांनी आपल्याला गेल्या 2 वर्षामध्ये मारहाण करण्याचं काम केलंय, ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम केलंय, यांना आता आपण धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसू नका. नाहीतर तिथून आम्ही गेलो की चाललं ते तुमच्या आश्रमीसारखं, आज इधर जाओ, आज उधर जाओ आणि बाकीच्या प्रस्थापित केलीचे हे चालणार नाही. आता आदरणीय श्रोते बाळासाहेब आंबेडकर तुमच्यासाठी बोलतायत आणि मला तर वाटतं आज ओबीसीने आता खुल्या जागेवर लढलं पाहिजे. ओबीसी मध्ये जर घुसखोरी येत असेल, बोगस कोणते प्रमाणपत्र काढून जर कोणी ओबीसीची जागा हिसकावून घेत असेल तर आपण खुल्या जागेवर लढण्याची, खुल्या जागेवर दंड थोपटण्याची तयारी आपल्याला सुद्धा दाखवावी लागेल. आणि तिथून तुम्ही नक्कीच निवडून येत आहे, तुम्हाला पैसा लागत नाही. आणि माझी मतदार बांधवांना सुद्धा, ओबीसी मतदार बांधवांना, एससी मतदार बांधवांना, एसटी मुस्लिम मतदार बांधवांना कळकळीची विनंती, प्रस्थापित पैशावाले तुम्हाला पैशाचे प्रलोभन देतील आणि पैसे त्यांचे घ्या. त्यांनी काय कापूस सोयाबीन विकून पैसे आणलेले नाहीत, ते पैसे तुमचे आमचे हक्काचे पैसे हिसकावून घेतलेले पैसे त्यांचे घ्यायचे. परंतु मतदान आपल्या ओबीसी उमेदवाराला करायचे, मतदान आपल्या एसटी बांधवांना करायचं, मतदान एसटी बांधवांना करायचं, मतदान मुस्लिम बांधवांना करायचं. आणि जर तुम्ही आता नाही केलं तर तुमचं काही खरं नाही. आम्हाला आम्ही बोलणारे बोलत राहू आणि तुम्ही पुन्हा गुलामीच्या दारात लोटांगण घेत राहा, अशी परिस्थिती होत राहील. त्यामुळे आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे, या गेल्या 2 वर्षापासून मायक्रो ओबीसीतील अनेक लोकांना नावी समाजाचे दुकाने खोलण्यात आले, सोनार समाजाचे दुकाने मायक्रो ओबीसी करून भयभीत करण्याचं काम केलं. एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियावर काही लिहिलं की त्याच्या घरी जाऊन त्याला करण्याचं काम केलं. आताच माझा बंजारा समाजाचा परतूर तालुक्यातील मुकेश साडे नावाचा तरुण औरंगाबाद येथे मी जाणीवपूर्वक औरंगाबाद म्हणतोय साहेब, तिथं छत्रपती संभाजीनगर नावाचा बोर्ड लागला रेल्वे स्टेशनच्या आसपास. त्या तरुणानं त्या बोर्डवर बघितला नाही आणि अनावधानानं त्या बोर्डच्या खाली लघुशंका केली म्हणून प्रस्थापित गावगुंडाने त्याचा व्हिडिओ केला आणि महाराष्ट्रावर त्याचा व्हिडिओ व्हायरल करून त्या मुलाला शेगाव धमक्या, तुझ्या घरी येऊन तुझी भिंत काढू, तुझ्या कुटुंबाला करू, अशा धमक्या